देई मज प्रेम सर्व काळ, देई प्रेम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम। देई मज प्रेम सर्व काळ, देई प्रेम, देई मज प्रेम सर्व काळ, देई प्रेम गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम। नमस्कार, तुमचं नाव सांगा? माझं नाव गणपत कळगुटकर. बरं, पारसे गावाविषयी म्हणजे ऐतिहासिक पारसे गावाविषयी थोडक्यात सांगा. पारसे गावासंबंधी सांगायचं म्हणजे वर्षाचा फार मोठा इतिहास आहे. या गावात डॉक्टर भाऊदाजी लाड यांच्यासारखे संशोधक, मोठे तज्ज्ञ होऊन गेले. त्याचबरोबर संगीत क्षेत्रात या गावात बरीच लोक नावाजली. त्यात कैलासाचे श्रीधर पार्सेकर, परशुरामबुवा पार्सेकर, अनंतराव पार्सेकर, त्याच्यानंतर सरस्वती पार्सेकर, असे कितीतरी गायिका आणि गायक आणि वादक होऊन गेले. त्याचबरोबर त्या गावाचा थोडक्यात सांगायचं झालं तर हे जे देवस्थान आहे, या देवस्थानासंबंधी आपल्याला खूप कारण या देवीची स्थापना 1900 म्हणजे पुनर्स्थापना 1965 साली झाली. तर ही मूर्ती वगैरे सगळा बहुतेक मुंबईचे लोक जे म्हणजे पत्रकार, GM लाड वगैरे वगैरे सगळी मंडळी इथं येऊन 8 दिवस होती आणि याच्यात नवीन प्रस्थापना केली. गावाचा इतिहास म्हणजे असा आहे, गावाचं एक वैशिष्ट्य असं आहे, दोन्ही बाजूला डोंगर आहेत, मधोमध नदी आहे, त्याच्यामध्ये शेती आहे, बागायती आहे, असं सगळं काही या गावामध्ये आहे. आताचेच माझे मित्र आपल्याला माहिती असेल की नेपथ्यकार बाबा पार्सेकर माझे मित्र हे त्याच गावचे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पार्सेगाव तसं पुढे गेलं आहे. आम्ही 1975-76मध्ये कला अकादमीच्या नाट्य महोत्सवात भाग घेतला आणि पहिलंच नाटक आम्ही घातलं अशी पाखरे येते आणि अशी पाखरे नाटक आम्ही स्पर्धेत घातलं. आपल्याला काही अपेक्षाही नव्हती की आमचं पहिलंच नाटक होतं, परंतु सुदैवानं आणि व्यवस्थित केलेल्या कामामुळे आमचं नाटक पहिलं आलं. आम्ही आतापर्यंत कला अकादमीत 8 नाटकं सादर केली, 8ही नाटकांना बक्षिसं मिळाली. असं वेगवेगळ्या ह्याच्यात आमचं एक काम चालू होतं. तसं पूर्वी राहिलं तर 1913 साली या गावामध्ये स्त्री संगीत नाटक मंडळी स्थापन झाली होती आणि ही नाटक मंडळी त्यामध्ये काम करायच्या त्या सगळ्या बायका ज्यावेळी आपले लोक पुरुष स्त्री भूमिका करायचे त्यावेळी पारसे गावात स्त्री संगीत नाटक मंडळी स्थापन झाली आणि त्याच्यात बायका, भीम असला तरी बायका, अर्जुन असला तरी बायका, सगळ्या बायकाच कामं करायच्या. आणि ही कंपनी मालवण, देवगड सगळं याच्यापर्यंत ती आपल्या कारवार, मंगलोरपर्यंत या नाटक कंपनीचे प्रयोग झाले आणि वेगवेगळ्या याच्यात चाललं. आम्ही गेली 25 वर्ष आता पारसे गावामध्ये श्रीधर पार्सेकरांच्या नावानं संगीत संमेलन आयोजित करतो. फार मोठमोठे प्रतिष्ठित कलाकार त्यामुळे या गावात आले. अजय कोपरकर, त्यानंतर अजय चक्रवर्ती, देवकी पंडित, सगळी जी नावं आहेत ती सगळी माणसं
या गावामध्ये येऊन आपली कला सादर करून गेली. वेगवेगळ्या गोष्टी सतत काही ना काही करत राहायचं हे माझ्यासारख्याचं एक ध्येय आहे आणि त्या दृष्टीने आम्ही अजूनही प्रयत्न करतो आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे आता श्रीधर पार्सेकरांना आम्ही श्रीधर पार्सेकरांच्या नावानं संगीत संमेलन सुरू करून त्यांना काही आम्ही मोठं करत नाही, पण त्या निमित्तानं या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतो ज्याच्यामुळे तरुण पिढी जी आहे त्या तरुण पिढीला एक संधी मिळेल, वाव मिळेल, चांगले कलाकार बघायला मिळतील आणि आपणही काहीतरी करावं, आपणही काहीतरी शिकावं हे त्यांच्यामध्ये येईल. आणि अशा प्रकारे काही कलाकार आज आपल्यामध्ये आहेत, शिकत आहेत. असे वेगवेगळे प्रकार या गावामध्ये होत आहेत. गोविंदा गोविंदा. अगरबत्ती बोलली रे. गोविंदा गोविंदा. गोपाल कृष्ण महाराज की जय. व्हिडिओ काढून त्यातून दे, पहिले त्यातून दे, बसून दे, त्या बसून दे. आता ते व्हिडिओ बसून दे. गोविंदा गोविंदा गोविंदा. गोविंदा 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 गोविंदा. लागीत पण येतं ना.
घरा बरी हा आणि तो भुरगी भुरगी म्हणजे BSc डिग्री लास्ट इयर कंप्लीट केली लास्ट म्हणजे 12 पारसे गावात किती मंदिर आहेत? पारसेगावात प्रमुख देव मंदिर म्हणजे श्रीदेवी भगवतीचं. त्याच्याच बाजूला तुम्हाला क्वचित सापडते असं ब्रह्मदेव, ब्रह्म, विष्णू, महेश आणि गणपती असं 4 देवाचं ब्रह्मदेवाचं पण मंदिर आहे का? हां, ब्रह्मदेवाचं पण मंदिर आहे. ब्रह्मदेवाचं मंदिर आहे. एकत्र आहे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि गणपती. त्याशिवाय रवळनाथ आहे, सातेरी आहे. त्याच्या वाड्यावाड्यावर वेगवेगळ्या लोकांनी आपण वेगवेगळी मंदिरं उभं केलेली आहेत. ती वेगळी, पण सगळे लोक याच्यासाठी येतात. हे घेतात. इथं मोठा उत्सव होतोय तो दसऱ्याचा. त्या दसऱ्याच्या दिवसात म्हणजे पौर्णिमेच्या आधी 15 दिवस आधी सगळे सतत कार्यक्रम नसतात इथे आणि त्याच्यामुळे लोक जमतात. आणि या कार्यक्रमाला मुंबईहून पौर्णिमेच्या दिवशी शेकडो लोक या गावात येतात. हरिहरेश्वर मंदिराविषयी थोडक्यात सांगा. हरिहरेश्वर मंदिर हे एका पारशातील देसाई कुटुंबाने स्वतः याच्यासाठी इथं हरिहरेश्वर नव्हतं म्हणून त्या लोकांनी हे देऊळ बांधलं. आणि देऊळ बांधताना असा एक विचार केला की संपूर्ण देऊळ हे आता ही वाट जे संपूर्ण देऊळ पाण्यात बांधलेलं आहे समजलं. त्याच्यामुळे चहू बाजूला भरपूर पाणी साठलेलं असतं आणि हे पाणी वर्षभर असंच असतं. थोडक्यात खाद्य संस्कृतीबाबत सांगा. खाद्यसंस्कृती म्हणजे काय? तिथे नेहमीचं म्हणजे प्रत्येक माणसाला भात पाहिजेच. भात, आमटी, त्याच्यानंतर आधीपूर्वी लोक रात्रीची पेच करायची, आपणच नाचणी काढायची, नाचणीची भाकरी करायची, कुळीत काढायची. त्या कुळटाचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आमटी वगैरे अशा प्रकार होते. उडीद होते, त्याच्यातनं पोळे वगैरे करायचे. त्यानंतर हे सावा होता. अष्टमीच्या आधी तो सावा कापला जायचा आणि अष्टमीला गोपाल कृष्णाला त्या अष्टमीच्या दिवशी प्रसाद म्हणून करून द्यायचा. अशा वेगवेगळ्या पद्धतीचं हे होतं. पण अजूनही भात, पेज हे प्रकार चालू आहेत.
नमस्कार. आज आपण पेडणे तालुक्यातल्या पारसे या गावात आलो. पारसे हा गाव ऐतिहासिक वारसा लाभलेला असा गाव आहे. या गावातूनच महिलांची संगीत नाट्य मंडळी सुरू झाली होती आणि महाराष्ट्रात त्यांनी अनेक प्रयोगही केलेले होते. हे आजच्या पिढीला ठाऊक नाही आहे. यानंतर जे गाव आहे हे अनेक माणसं देशाला या गावाने दिलेली आहेत. वानगी दाखल म्हणून मी फक्त 2 नावांचा उल्लेख करतो. डॉक्टर भाऊ दाजी लाड, ज्यांची अख्खी कारकीर्द मुंबईमध्ये गेली, त्यांचा हा मूळ गाव. त्याच्यानंतर व्हायोलिन वादक श्रीधर पारसेकर यांचाही हा गाव. आताच्या पिढीला ठाऊक असलेले नेपथ्यकार बाबा पारसेकर हे याच गावचे. या गावाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ब्रह्मदेवाचं मंदिर या पारसे गावामध्ये आहे. भगवती देवीचं मंदिर आहे, हरिहरेश्वराचं मंदिर आहे, याशिवाय भगवती देवीचं मंदिर आहे. आणखी कुंकळीचा जो उठाव आहे गोवा मुक्तीच्या पूर्वी झालेला, याचा मोठा बोलबाला आहे. पण त्याच तोडीचा उठाव पारसे गावातही झाला होता. 2-3 जणांनी हौतात्म्यही पोर्तुगीजांच्या गोळीबारामध्ये इथे पत्करलेलं आहे. साधारणतः 15 जण स्वातंत्र्य सैनिकांनी पारसे ते आगरवडा चोपडे ही या 8 किलोमीटरमध्ये त्या काळामध्ये तिरंगा हातात घेऊन जय हिंदच्या घोषणा देत फेरीही काढलेली होती. हा जो निडरपणा जो आहे तो इथल्या मातीतला आहे. पारसे गाव हे अत्यंत सुंदर, निसर्ग सुंदर असं गाव आहे. इथे यायचं कसं तर म्हापशाहून तुम्हाला शिवोलीत यावं लागतं. शिवोलीचा पूल ओलांडला की आगरवडा नावाचं गाव लागल्यानंतर उजवीकडे वळल्यानंतर तो रस्ता सरळ पारसेमध्ये येतो. किंवा तुम्ही पेडण्यातून पारसेकडे जाणारा पूर्वीची म्युन्सिपाल्टीची जी इमारत होती त्याच्या समोरूनचा रस्ता थेट पारसे गावामध्ये येतो. जर महाराष्ट्रातून किंवा इतर राज्यातून कोणी जर येणार असेल तर पारसेला लगतचं जे रेल्वे स्टेशन आहे ते 15 किलोमीटरवर पेडणे येथे आहे. पेडणे रेल्वे स्टेशनवर उतरून पारसेला येता येतं. मोपा विमानतळ जो आहे तो इथून 25 किलोमीटरवर आहे. असं हे ऐतिहासिक आणि निसर्ग लाभलेलं असं एक पारसे गाव आहे, जे पर्यटनाच्या नकाशावर सध्या कुठेही दिसत नाही. पण जर एकदा पर्यटक या गावामध्ये आला, इथला निसर्ग अनुभवला, इथली मंदिरं बघितली, इथल्या निसर्गाच्या सानिध्यात पिकवलेल्या भाज्या असतील, कडधान्य असतील किंवा शेती असेल, त्याचा अनुभव जर त्याने घेतला तर तो पुन्हा पुन्हा पारसे गावामध्ये येत राहील. असं हे पारसे गाव आहे. धन्यवाद. एक पारसे गाव सगळ्या बाबतीत पुढं होता. 1954 साली भानुदास पोळजी यांच्या नेतृत्वाखाली या पारसे गावात एक स्वातंत्र्य याच्यासाठी एक मोठी सभा झाली आणि एक मोठी मिरवणूक पारशापासून चोपड्यापर्यंत गेली आणि त्याच्यात संबंध गाव सामील झाला होता. अशा वेळेला नंतर त्यांना पकडलं, त्यांना मारलं, त्यांना तुरुंगात टाकलं, असं खूप झालं. त्याच्यानंतर अनेक चळवळी झाल्या स्वातंत्र्यासाठी. त्या स्वातंत्र्य चळवळीत जवळजवळ कितीतरी लोक सामील झाले होते. आजही तसं विचार केलं
तर जवळजवळ 20-25 आता केले काही त्याच्यातले लोक, पण 20-25 लोक अजूनही स्वातंत्र्य सैनिक म्हणून पेन्शन घेत होते. आणि ह्याच्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की पारसेला ती लोक या स्वातंत्र्य लढ्यात होती. ती खूप मोठा स्वातंत्र्य लढा. त्याच्यानंतर बरीच लोक या ठिकाणी आली. बरेच वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक या ठिकाणी येतात, वेगवेगळी चर्चा करतात. तुम्ही आता जसं म्हटलं तसे वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडे चर्चा होते आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी पुढे येतात. बदलतंय आता पारसे गाव आता बदलतंय. म्हणजे आता अत्याधुनिक यंत्रणा असेल म्हणा किंवा नवीन नवीन इमारती होत आहेत, घरं होत आहेत. हो. तर आता त्यावर सांगा, म्हणजे पारसे गाव आता बदलतंय, म्हणजे रस्ते होत आहेत, हो. त्याविषयी थोडक्यात सांगा. स्वातंत्र्यानंतर आता बऱ्याच गोष्टीच्या सुधारणा झालेल्या आहेत. रस्ते झाले, इथं वाट नव्हती, इथं चालत जाता येत नव्हतं. आम्ही इतक्या पाण्यातून जात होतो. तर आज सगळे अगदी तुम्हाला दिसतंय हे रस्ते वगैरे व्यवस्थित झालं आहे. स्वातंत्र्याच्यानंतर बरेच फायदे जे झाले ते आपल्या सगळ्या लोकांना होत आहे. एकच दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशी की संपूर्ण हा गाव शेतीपूर्ण होता, पण अलीकडच्या या 2-3 वर्षात शेती कोणी करायला बघत नाही. काय कारण काय त्याचं कारण काय ते विचारलं तर सांगत नाही, कारण मजूरच मिळत नाही. बायका वगैरे जे आता रोपं वगैरे लावायची ना, त्याच्यासाठी काम करायला बायकाच मिळत नाही. त्याच्यामुळे ही शेती अशी आहे, ही दुबार पद्धतीने शेती इथे केली जाईल. रब्बी आणि खरीप अशा दोन्ही शेतीचे हंगाम होते आणि ते करत होते. आणि सगळ्या प्रकारची ही याच्यात आपण पिकं घेत होतो. भात, नाचणी, उडीद, कुळीद, पाकळ, सावा, वरी, सगळं. तर मिरची, कांदा, आज सगळं बाहेरून विकत आणावं लागतंय. पारसे गावात प्रमुख पिकं कोणती घेतली जायची आता? म्हणजे प्रमुख पिकं भात शेती असेल, कोणती अजून पिकं कोणती होती? प्रमुख पीक म्हणजे भात. प्रमुख पीक भात. नाचणी होती, कुळीत होता, समरसा वगैरे सगळं होतं. मिरची खूप काढायची. प्रत्येक घरामध्ये मिरचीच्या अशा राजे पडलेल्या असायच्या. आता खरं शेतीकडे युवकांचा कल कमी होतो. कमी झाला आहे. काय कारण काय असेल त्याचं? कारण काय एक सांगितलं ते की आज काम करायला बायका कोणी म्हणजे जे लावणी वगैरे करतात त्यावेळेला जी माणसं लागतात ती आज माणसंच उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळं झाले. अजून प्रयत्न आहे की या वर्षी तरी काही करावं. आणि त्या दृष्टीने तरी एक आपल्याकडचं एक शेतकरी, आधुनिक शेतकरी बऱ्या पद्धतीनं काम करतो शाळागावकर म्हणून. बरं, धन्यवाद. तुम्ही आम्हाला चांगली माहिती दिली पारसे गावाबद्दल.